नमस्कार, स्वागत आहे तुमचं विनाज किचनमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भाकरी करण्याची रेसिपी. तर सगळ्यात आधी आपण थोडंसं ज्वारीचं पीठ असं मोठ्या परातीमध्ये घेऊया आणि असं थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मळूया. खूप घट्ट किंवा खूप पातळ असा गोळा आपल्याला मळायचा नाही आहे. सैलसर असंच गोळा भाकरीचा मळायचा आहे. 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित असं दाबून दाबून मळायचा आहे तो, म्हणजे भाकर अगदी छान फुगते. तर तुम्ही बघू शकताय असं व्यवस्थित असं पीठ थोडंसं असं हाताचा जो मागचा भाग असतो ना त्याने व्यवस्थित असं दाबून ते मळायचं असतं. असं गोळा करून घेऊया आपण आणि तो थोडंसं पीठ लावूया परातीला, भाकर चिकटू नये म्हणून. आणि थोडंसं असं गोळा पसरवूया हातावरच. आणि आता सुरुवातीला 1 हाताने आणि नंतर 2 हातांनी अशी व्यवस्थित भाकर थापायची आहे. व्यवस्थित अशी एका हातावर घेऊन दोन्ही हातांनी गरम तव्यावर टाकायची शेकायला. जेव्हा आपण भाकर थापायला घेतो ना तेव्हाच गॅस चालू करायचा, म्हणजे जोपर्यंत आपण भाकर थापतो तोपर्यंत तवा गरम होतो आणि भाकर शेकायला सुरुवात होते. तर तुम्ही बघू शकता पिठाची जी बाजू होती खालची ती वरती आलेली आहे. तर आपण त्याला पाणी लावून घेऊ हाताने व्यवस्थित. जेव्हा वरचं पाणी तुम्हाला वाटेल की सुकलेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही भाकरीच्या कडा स्पॅच्युलाने मोकळ्या करायच्या आणि व्यवस्थित भाकर पलटून घ्यायची हाताने. बघू शकताय तुम्ही मी कशा प्रकारे मोकळी करते आहे. व्हिडिओ काढण्याच्या नादात माझी भाकर जरा चुकलेली आहे थोडीशी. तर आपण आता शेकवून देऊया भाकर. 2 ते 3 मिनिटात भाकर शेकून होते. मोठ्या गॅसवर शेकायची आहे आपल्याला भाकर. 1 मिनिटात खालची बाजू पण शेकेल. तसं प्रत्येक बाजू 1-1 मिनिट असं करत जवळजवळ 2 ते 3 मिनिटात भाकर शेकते मोठ्या गॅसवर. रोज भाकर केली ना आपण की आपल्याला अंदाज यायला लागतो भाकर कधी शिकते कधी नाही. जेव्हा आपण भाकर शिकतो ना तेव्हा पूर्णपणे लक्ष तिकडेच असावं, नाही तर भाकर करपून जाईल आणि तुमची सगळी मेहनत वाया जाईल. अजूनही खालची बाजू नीट शेकलेली नाही, आपण ही पुन्हा शेकणार आहोत. असं आळीपाळीने आपण या दोन्ही बाजू व्यवस्थित शेकून घेणार आहोत. तर करून बघा तुम्ही भाकर खाल्ल्याने काय होतं, आपली जाडी जास्त वाढत नाही. म्हणजे चपातीने वाढते ना जाडी, ती भाकरीने वाढत नाही. त्यापेक्षा भाकर खाणं खूप चांगलं असतं. ज्वारीची खा, बाजरीची खा, एन्जॉय.